गुड मॉर्निंग तनया. गुड मॉर्निंग. काय ग, काय झालं? एवढी डिस्टर्ब का वाटतेस? काही नाही ग, गेल्या 2-3 दिवसांपासून ट्रेनमध्ये एक अंधबाई नेहमी दिसतीये. वागायला बोलायला तशी चांगलीच आहे, वय साधारण 60च्या आसपास असेल. म्हटलं आज तिच्याशी बोलावं म्हणून तिला विचारलं की तुम्ही असं ट्रेनमधून का फिरता. तर तिने सांगितलं की तिचे पती ऑफ झाले, तिला कोणी मुलबाळ नाहीये, त्यामुळे तिचा सांभाळ करायला कोणी नाहीये. मग म्हटलं की तिची काहीतरी हेल्प करावी, पण यार मला कळतच नाही तिची हेल्प कशी करू मी नक्की. खूप वाईट झालं ग. पण तुला माहितीये, अशाच लोकांसाठी ना गव्हर्नमेंट एक योजना राबवते, संजय गांधी निराधार अनुदान योजना. त्याच्यामध्ये असेच जे लोक असतात ना, स्त्री पुरुष किंवा जे अपंग आहेत, त्यांना दर महिन्याला 2500 रुपये देते. वा, काय छान योजना आहे. हा, मी त्या आजीना या योजनेबद्दल नक्की सांगेन. पण मग या योजनेची माहिती मला कुठे मिळेल? थांब मी तुला सांगते. हे बघ, इथे जायचं, सर्च कर. तुम्ही जर या सरकारी योजनांचा लाभ घेत असाल तर सावधान, कारण आता तुम्हाला 1500 रुपयाच्या ऐवजी मिळतील 2500 रुपये. हो, बरोबर ऐकलं. गेल्या सप्टेंबरमध्ये एक GR सादर करण्यात आला, ज्यात 1000 रुपयाची वाढ करत 1500 रुपयाच्या ऐवजी 2500 रुपये ऑक्टोबर 2025 पासून देण्यात येणार आहेत. आणखी एक योजना आहे ज्यात 1500 रुपयाच्या ऐवजी 2500 रुपये देण्यात येणार आहेत. ती योजना आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना. 18 ते 65 वय वर्ष असणारे, ज्यांना कोणाचाही आधार नाहीये, TB, कॅन्सर या आजारांनी ग्रासलेले, तसेच विधवा, अशांसाठी ही योजना उपयोगी आहे. पात्रता काय, याचा लाभ कसा घेता येणार आहे, डॉक्युमेंट्स काय लागतील, फॉर्म कुठे भरायचा, सविस्तर माहिती पाहूया या व्हिडिओमध्ये.